पुंडलिकाच्या निकट पुंडलिकाच्या निकट से कैसा धावे बलाडी कैसा धावे बलाडी
सेवे, पुंडलिकाच्या निकट सेवे कैसा धावे बराडी. आपुले ते थोरपण नारायण विसरला. उभा कटी ठेवणी कर न म्हणे पर बैससे. आपुले ते थोरपण नारायण विसरला. तुका म्हणे जगदिशा करणे आशा भक्ताची. आपुले ते थोरपण नारायण विसरला. विठ्ठला विठ्ठला मोतीराम महाराज, गुरुवर्य मारुती महाराज, बजरंग बली हनुमान महाराज, गोदावरी माता, संत गणाबाई महाराज, पार्वती पते शिव हर हर हर. पुंडलिकाच्या कैसा धावे बराडी, आपुले ते थोरपण नारायण विसरला. लोकाभिरामं रणरंगधीरं
राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सीताराम चरित अति पावन मधुर सुरस भगवती मन भावन हे मंगल भवन मंगल हरि द्रवहु दशरथ अजर बिहारी। पुण्य पुण्य कितने सुने हो सुनाई दिल के प्यास बुझत न बुझा। राम या राम या राम जय राम या राम या राम या राम या राम जय राम या राम या राम जय रघुकुल रीति सदा चली आई प्राण जाई पर बचन न जाई। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। पुंडलिकाच्या निकट सेवे कैसा धावे बराडी आपुले ते थोरपण नारायण विसरला। सेवा संत मोतीराम महाराज गुरुवर्य मोठ्या महाराजांची वैकुंठवासी तात्यांची सेवा आहे। आज प्रथम पुण्यतिथी निमित्तानं कारण गेल्या वर्षी वर्ष श्राद्ध झालं गुरुजी, ही प्रथम पुण्यतिथी। सरनं मला अगोदर सांगितलं की आपल्याला वर्ष टाकायचं नाही, 4-5 वर्ष झाल्यानंतर बघू पुन्हा, पण उल्लेख करण्यामुळे मी सांगतो प्रथम पुण्यतिथी तात्याची। गेल्या वर्षी वर्ष श्राद्ध झालं, हे प्रत्येकाला करावंच लागतंय। हे प्रथम पुण्यतिथी, त्या निमित्तानं त्रिदिवसीय प्रवचन ठेवलं होतं हरिभक्तीपरायण देगलूरकर महाराज। ज्ञानेश्वर महाराजाची आदी तीर्थावळी आणि समाधी, नामदेव महाराजांनी जे काही गाथ्यामध्ये अभंग लिहिले त्या अभंगाचं निरूपण हरिभक्तीपरायण देगलूरकर महाराजांनी 3 दिवस केलं, ते आपण श्रवण केलेलं आहे। आणि आजचा दिवस म्हणजे पुण्यतिथी 16। देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी। जन्माचा 16 आणि मध्यंतरी एक लग्नाचा 16 आणि शेवटचा म्हणजे मरणाचा 16। ना म्हणू नये धनंजया जिया परी, याला नाही म्हणता येत नाही महाराज। काही गोष्टी शक्य आहेत आणि काही गोष्टी अशक्य। प्रयत्नानं काही गोष्टी शक्य होतात आणि काही गोष्टी प्रयत्न करूनही शक्य होत नाही। किसन आप्पा, तुम्ही आणि आम्ही दोघ जण दिसाय कसे आहेत, काळे सावळे, आपलंच सांगूत लोकांचं कशाला। आता सर गोरे पान आहेत, वसंत भाऊ गोरे पान आहेत, आमचे युवाई गोरे पान आहेत, आपण दोघं काळे आहेत। होय मारुद्र महाराज एक गोरे पान आहेत महाराज, टमाट्यासारखे गाले असते तेजनी। मग आपण दोघांना ठरवलं की गोरं व्हायचं। लक्ष हमाम साबणा लावलो, आंघोळ केल्या गंगाला आपण, तरी गोरे होईना। दगड घेतला घासून पाहिजे तरी गोरे होईना।
शेवटी रक्त निघालं, काताडं घासल्या गेलं, पण गोरं होईल का? शक्यच नाही गोष्ट महाराज. प्रयत्न करूनही शक्यच नाही गोष्ट ही. काळा माणूस गोरा कधीच होऊ शकत नाही, लक्षात घ्या. ब्युटी पार्लर मध्ये जरी गेला तरी विद्रूप होईल, गोरा होणार नाही. ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटोनेने. कपाळावर लिहिलेलं आहे जन्म कधी होणार आहे, लग्न कधी होणार आहे, मृत्यू कधी होणार आहे, हे लिहिलेलं आहे महाराज. ब्रह्मदेव जरी आला तरी चुकत नाही, लक्षात घ्या. जसा काळा माणूस प्रयत्न केला तरी गोरा होऊ शकत नाही, तसं किती प्रयत्न केलं तरी मरण नावाची गोष्ट चुकीता येत नाही, ते अटळ आहे, लक्षात घ्या. तात्याची खूप इच्छा होती, वसंत भाऊ घर 8 तासानं बांधलं, स्वतः काम केलं महाराज. मी पाहिलं डोळ्यानं, ऐकलेलं नाही ही गोष्ट. तुम्हाला सगळ्याला माहित आहे, 24 तासामधून जवळजवळ 4-8 तास तरी सोबत माझ्या तात्या राहत होते. सगळ्याला कल्पना आहे मला. मला कर्म न गेलं की मी तात्याला फोन करायचा, दाजी वैजनाथ दाजी बरोबर आहे का, आणि तात्यानं मला फोन करायचा. एवढं आजारी परिस्थितीमध्ये सुद्धा तात्यानं घरचं काहीच विचारलं नाही मला. सगळं मारुद्र पारावरलाच विचारावं तात्यानं. रामायण झालं का, फलानी सुटूबाई आलती का, मास्तरीनबाई आली का, आमच्या शशिकलाबाई आल्या का, ऋषी बापू मला वाटते अगोदरच गेली बापू, बापू नंतर गेले, बापू नंतर गेले. म्हणजे बापूची आठवण ना, असं सारखं महाराज. गावातल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आमच्या गोपीनाथ अण्णाची आठवण तात्यानं करी जाव. हरिपाठ झाला का, किती कापूस झाला, रानातलं कसं आहे, माझ्या लेकरा बाळाचं कसं आहे, कधी त्याने विचारलं नाही. पूर्ण देवाचं ध्यान होतं महाराज. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाती समद्भाव याती नास्त्यत्र संशय. काही संशय घ्यायची गरज नाही की तात्या कुठं गेली. किसनप्पा मी छाती ठोकपणे सांगू शकतो की तात्या वैकुंठाला गेली. विठाला म्हणून त्याच्या नावानं किती खर्च झाला हे काही म्हणत बसायचं नाही. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा. माझ्या वडिलाची देवा, माझ्या वडिलाची देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलाची देवा, माझ्या वडिला माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. महाराज म्हणतात ही माझी मिरासी आणि ठाव तुझ्या पायापाशी, याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. हे जतन केलं पाहिजे. सरनं मला सांगितलं महाराज खर्च किती लावू द्या म्हणले, काही अडचण नाही. वसंत भाऊ आहेतच म्हणले माझ्या पाठीमागं, किती खर्च लागू द्या, काही काळजी करायची गरज नाही. असं भावाभावाचं प्रेम आहे महाराज. आणि मी मारुतीला इथून हात जोडून विनंती करायलो, शेवटपर्यंत असंच टिकाव त्याचं प्रेम. विठाला विठाला कबीरा खड़ा बाजार में
कबीरा खड़ा बाजार में मांगे सबकी खैर. कबीरदास महाराज म्हणतात मी बाजारात उभा आहे बाबा आणि देवाकडे काय मागणी मागायलो किसन आप्पा. मांगे सबकी खैर. खैर म्हणजे काय सर? बरोबर आहे ना? सगळे सुखी व्हाव हे संतांचे विचार आहेत महाराज. तुम्ही तर आमचे आहेत. तुम्ही सुखी व्हाव अशी म्हणायची काय गरज आहे आम्हाला. सगळं जग सुखी व्हावं अशी आमची इच्छा आहे. कबीरा खड़ा बाजार में मांगे सबकी खैर. ना किसी से दोस्ती ना किसी से बैर. कबीरा ना किसी से बैर. अरे संताचं कोणासोबत दोस्तानाही नसते आणि कोणासोबत वैर बी नसते. म्हणून नेहमी मी सांगत असतो कारण नसतानाचा संताचा विरोध करी जाऊ नका. हे चांगलं नाही तुमच्या करता. विठाला विठाला. हयात असताना तात्यानं जीवनभर कार्य केलं महाराज. मागं फिरून कधी बघितलं नाही. कोण काय म्हणायले विचार करीत नव्हते. अरे जाऊ दे हत्ती चलताय कुत्ते भोगते म्हणायचं तात्याला. काय विचार करायचा म्हणजे त्या लोकांना कोणाला चांगलं म्हणलंय. कोणाचाच विचार महाराज तात्यानं केला नाही आयुष्यामध्ये. स्वतःच्या मर्जीनं जीवन जगणारा व्यक्तिमत्व म्हणजे तात्याचं होतं. लक्षात. मी नावाचा उल्लेख मुद्दाम करीन गुरुजी. नावाचा उल्लेख मुद्दाम करीन. मोठ्या महाराजांना सांगा जाव अरे आपल्या गुरुचं आणि आपल्या वडिलाचं नाव तोंडानं घे जाऊ नये. दोष लागत असते. म्हणून आपण दादाला आपल्या वडिलाला आपण तात्या काका दादा ह्या नावानं हाक मारतो. त्याच्या नावानं हाक मारतो का आपण गुरुजी. गुरुचं आणि आपल्या वडील माणसाचं नाव तोंडानं घे जाऊ नये. विठाला आता हे बघा तुम्ही ती फोटो. मी बघतो महाराज तात्याची फोटो. फटांगे महाराज लक्ष्मण महाराज तात्याची फोटो बघा तुम्ही. पाहिल्यानंतर राजारामजी कसं वाटतंय भारत भाऊ. समाधान वाटतंय प्रसन्न वाटतंय. मुकुंद गुरुजी कसं वाटतंय. पुण्यपुरुषाचं लक्षण आहे महाराज. जे पुण्यपुरुष असतात त्यांना पाहिल्यानंतर समाधान वाटतंय. संभ्रमाची आयती स्नेह जैसाई व्यक्ती का दर्शनेची प्रशस्ती. पुण्यपुरुष याला पुण्यपुरुष म्हणायचं. पाहिल्यानंतर पाया पडल्यानंतर मनाला प्रशस्त वाटत असेल मन प्रसन्न होत असेल तर समोरचा माणूस पुण्यवान नाही ठरवायचं. तात्या पुण्यवान होते म्हणून त्याच्या पोटाला महाराज हे लेकरं आले जन्माला. फटांगे मामा. अहो गावालाच आनंद नाही तालुक्यालाच आनंद नाही रुद्र पाटील. जिल्ह्यालाच आनंद नाही हो पुऱ्या जगालाच आनंद नाही. महाराज म्हणतात दयाचा हारिक वाटे देवा, वाटे देवा, दयाचा करता टाळी वाजवा जोऱ्यात एक बार. अशी दमान वाजू नका करे खळखळ वाजवा जोऱ्यात. दिव्य आणि भव्य कार्यक्रम सुरू आहे इथं. आज पंढरी वाटतंय धारखेड क्षेत्र म्हणजे. लक्षात घ्या काय विकास झाला महाराज. काय घवघव लागाले. आमचे सुजित कुमार तलाठी साहेब
आणि तात्या आपल्या ऋषी बापूच्या मुलाचं नाव काय? सुधीर भाऊ. गुरुजी बरोबर आहे. या दोन्ही तिन्ही लेकरांना सगळ्याच गावकरी मंडळीनं महाराज हे सुजलाम सुफलम केलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून रुद्रू महाराजाला मी म्हणलं यंदा सप्ताह नंबर 1 झाला. पारावर होतच होता माऊली, त्याच्यापेक्षा विशेष झाला महाराज, विशेष. आणि दरवर्षी ह्याच पटांगणात करी जा. विठाला जगाला आनंद होईल यात काय नवले, देवाला आनंद वाटतंय. किसनप्पा चांगल्या लेकरायचा, चांगल्या लेकरायचं लक्षण काय? आणि त्याचा बाप पुण्यवान आहे का समजायचं. मी लय कीर्तन अवघड करीत नाही वसंत भाऊ, मराठी भाषेत आणि गुरुजी सोप्या भाषेत सांगत असतो. मोठ्या महाराजांना म्हणे जाव, अरे लय संस्कृत भाषेत कीर्तन करी जाऊ नये. आपलं बोलल्यालं लोकायला कळाव, याचं नाव कीर्तन. विठाला सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता आत्मपुण्येन सभाग्यता वंशपुण्येन दातृत्वता. सुशीलो मातृपुण्येनं, आईच्या पुण्यानं मुलं आणि मुली सुशील जन्माला येतात. आणि बापाचं पुण्य चतुर मुलं जन्माला येतात. प्राचार्य डॉक्टर शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. चतुर मुलं जन्माला येतात किसनप्पा. प्राचार्य डॉक्टर सांगू लागलो मी, आमचे मुंजा गुरुजी. प्राचार्य म्हणजे 2 लाख पगार असेल, किसनप्पाला बाळ नाही. मी म्हणतो कधी जातीत का नाही कॉलेजला, मला तर इकडं तिकडं दिसतीत फिरले. महिन्याला सही करायचे आणि पैसे उचलायचे. याला चतुर म्हणायचं. वसंत भाऊ महाराज पुऱ्या जिल्ह्यात गाजलेला आहे बुवा, साधा आहे काय. गंधाट मामाचे तालुका अध्यक्ष होते गंगाखेडचे, सगळ्याला कल्पना आहे. गावगाव पाट्या लागल्या होत्या. मी लहान होतो तेव्हा वसंत भाऊचे मामाचे कार्यकर्ते. एकही खेडन एकही तंडा नाही असा जे वसंत भाऊला ओळखीत नाही. आणि सगळ्यांचे महाराज भगिनी आमची अनुसया बाई, वैजनाथ दाजी. काल परवाच मुलाचं लग्न झालं ना वैजनाथ दाजीच्या. तात्याला खूप अभिमान वाटायचा महाराज. मला वाटते सुजित तर लेकरू जन्मल तर काय की वसंत भाऊ बरोबर तलाठी साहेबाचं. बघितलं तात्यानं डोळ्यानं, पाहिलं महाराज. या बंगल्यात येऊन बसली एक बार, गुरुजीनं आणलं होतं. सप्त्यामध्ये आलती काही शक्ती होती सुरू. पाराव बसले जरासं, बंगल्यात बसले. शरीरात प्राण राहिला नव्हता रुद्रू, तुम्ही आम्ही बघितलं. पण काय प्रेम महाराज, असं हातानं करू लागले, इथं बसा तिथं बसा. हे दुःखाची गोष्ट आहे, लक्षात घ्या, सुखाची नाही. अत्यंत दुःख झालेलं आहे चोरगडी परिवारावर. तालुक्याला दुःख झालेलं आहे तात्याचं. विठाला मुलाबद्दल अतिशय प्रेम होतं महाराज, अतिशय प्रेम. वसंत भाऊ आणि कारभारी, गुरुजीला कारभारी म्हणायचे. कारभारीला जरा घाबरत होते बरं वसंत भाऊ. कारभारी आलं रे म्हणायचे, म्हणजे जरा लक्ष जास्त. लय त्रास घेऊ नका, लय काम करू नका. काम करू नका म्हणायची गरजच नाही. ते कामाशिवाय बुवा राहतच नव्हता. इळभर काम करायचं, उन्हाळा तानाचं. शेतकरी म्हणजे कुणबी होता, कुणबी, कट्टर कुणबी महाराज. माणूस मेलं तर झाकून ठेवायचे मड, पण पेरणी करायची तयारी. त्याचं नाव तात्या होतं.
मडे झाकुन्या करीती पेरणी आणि कुणबियाची जाती लवलाव जातीवंत कुणबी होता विठाला विठाला सगळे गावातले लोक नवल करायचे काय तात्या काम करते रुद्रू खरे खोटे का वस्तुस्थिती आहे का स्तुती आहे बरोबर आहे का काय काम करायचं बाबा तात्यानं म्हणायचं काय इळभर काम करायचं केवढं काम करून सांच्या परी राईट पाराव याचं महाराज चाबी घेऊ मी पंचपतीला राहतो हो मी हे सगळं बघितलेलं आहे विचारा तुम्ही त्या इथं कुसुमबाई बसली सुलूबाई आहेत सगळ्याला विचारत मी आलं की तटकून उठायचं तात्याने एवढा मोठा माणूस आणि त्या शशिकाला बोलाय मला जाय पाणी भरून आण तांब्यात डेऱ्यातलं तांब्यातलं पाणी गार लागतंय बाळू महाराजाला बाळासाहेबाला हा हे दुसरं पाणी पित नाही ते राईट जाय महाराज पाठवायचं पाणी आणायचं काय घेता कापी घेता का चहा घेता का दूध घेता का आमचा जीव घेता संस्कार हे आले करायला लागलेत महाराज कुठे मी रस्त्याने दिसलो मी गोपाळ महाराजांना सप्ताह केलता कुठं पैठणला आणि तिकून मी येऊ लागलो एसटीनंच वसंत भाऊ आमचे उद्धव भाऊ रुद्रू होता का नाही की त्या गाडीमध्ये नव्हतं काही मला फायलं ते ना कोण्यातरी स्टेशनवर गाडी उभी केली दाजी माझ्या जवळ आली दर्शन घेतलं सगळ्यांना मला चहा पाणी केलं तुम्हाला आठवत आहे का काय तुम्हाला खर्च आहे कमी आहे का पैसे जास्त कमी जास्त सगळी विचारपूस केली मग ते पुढे निघून गेली फटांगी मामा एक प्रेम सांगावलं काल परवा अक्षय तृतीयेला गुरुजीची मै भेट झाली काही आठवणी असतात साठवून ठेवायच्या असतात प्रसंगी सांगायच्या असतात मी आंबे घेतले बरं रुद्रू म्हणजे मी 200 रुपये किलोचे आंबे होते फटांगी मामा लबाड नाही अक्षय तृतीया किती दिवस झाले महिना झाला असता महिना 15 दिवस झाले म्हणजे नवीन आलते आंबे बाजारात मी आपले किलोभर घेतले 200 रुपयाचे सरची भेट झाली अक्षय तृतीया म्हणले बरं झालं बाळू महाराज तुम्ही घेतलेत आंबे घेतले का हो केवढ्या किलोत म्हणलं 200 रुपये किलो चला म्हणले अजून घेऊत आंबे मी म्हणलं सर मी घेतले तो आंबे नाही म्हणले तुम्ही आंबे खाल्ले म्हणजे तात्याने आंबे खाल्ले विठाला विठाला माहिती आहे की बाळू महाराजाला अपेक्षा कोणती आहे का वसंत भाऊ आहे अपेक्षा कोणती काय अपेक्षा नाही महाराज मला प्रेमाचा भुकेला आहे मी सुद्धा तात्यानं मला अपाट प्रेम दिलं मी तात्याला दिलं रुद्रू मला प्रेम देते मी रुद्रूला देतो अहो जितक्या वेगानं तुम्ही चेंडू भिंतीला फेकून माराल तितक्या वेगानं तो तुमच्या हातात येत असतो नियम आहे विज्ञानाचा सर कसं आहे ह्या भिंतीवर तुम्ही जितक्या वेगानं चेंडू फेकून माराल तितक्या वेगानं तुमच्या हातात येत असतो तसं तुम्ही इथून ज्या माणसाला जितकं प्रेम करतात तो माणूस तितका तुम्हाला प्रेम प्रेम प्रीती प्रीतीचे बांधले आणि ते न चुके काही केले प्रेमानं बांधल्या जातो माणूस लक्षात करा आयुष्य उभं आयुष्य कधी व्यसन नाही महाराज सुपारीचं खाण सुद्धा खात नव्हतं आणि तुम्ही आम्ही काय खरंय गुरुजी लबाड आहे का काही माणसं बघा ना तुम्ही कुठं कीर्तन आहे की काय की गांजा फुकीत बसायचं मद्यपान करायचं गांजा फुकायचे बिड्या वडायच्या आणि लोकांची निंदा करीत बसायची अरे कुठं जात ना तुम्ही हे बोलायची गोष्ट नाही महाराज आदर्श घ्या तुम्ही तात्याचा तरुण पोराला मी सांगतो आदर्श घ्या ज्याचं लग्न झालं नाही ते माणसं प्यालेत दारू व्यसन करालीत गांजा फुकालीत अलग लक्षात
मूर्ख माणसाचं लक्ष नाही. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छन्ति धीमताम. धीमताम शब्दाचा अर्थ बुद्धिमान माणूस. कोणाला म्हणायचं किसन आप्पा बुद्धिमान? काव्य, मस्त काव्य, शास्त्र, विनोद. हो, मनोनी महाभारती जे नाही ते नोहेची लोकीतीही. येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रये. मनोनी हा काव्यारावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो. येथो निरसा झाला आओ रसाळपणाचा. काव्याचा राजा म्हणजे महाभारत आहे, रामायण आहे. असे ग्रंथ लावायचे, मस्त बसून ऐकायचं महाराज तात्यानं. रोज रामायण ऐकायचं. हुकुम की तालीम. गंगाधरराव कुठे गेले? गेले वरी ते. हाक मारायचं गंगाधरराव. कुठे गेलं रे ते? बोलवा त्याला. ए जाय बाळू महाराजाला नेऊन सोड. ताकाची कॅन सुद्धा मला घेऊ दिलं नाही हातामध्ये तात्यानं. मी लई मोठा माणूस नाही हो, काय सांगावं तुम्हाला आता. काय बोलण्याची वस्तू नाही. काय आदर असेल त्या माणसाच्या जीवनामध्ये. मी लहान माणूस आहे, पण काय प्रेम होतं लक्षात घ्या. ताकाची कॅन सुद्धा मला हातात घेऊ द्यायची नाही. कोणतरी माणूस द्यायचं सांग, हे येते चल तिथवर नेऊन सोडायचं चल. आणि त्यानं बी नाही होय करायचं नाही महाराज. नीट निघायचं त्याने खाली मान घालून. काहीच नाही. हुकुम की तालीम. गंगाधररावनं तर म्हणायचं हुकुम की तालीम. तात्या काय सांगा, पुढे बोलायचं नाही. विठाला विठा. अरे मोठ्या महाराजांना आयुष्य कसं घातलं तुम्हाला काय काय नावं सांगतो. ज्ञानराज पाटील मसलेकर स्वतःच्या मर्जीनं जगले महाराज. मारुतराव बापू मुळकर स्वतःच्या मर्जीनं जगले. रंगनाथ तात्या धारखेडकर स्वतःच्या मर्जीनं जगली. दोन्ही पोरायला सांगितलं तू हा बंगला गंगाखेडला असन, वसंत भाऊला सांगला तू हा बंगला कुठं रानात असन. मला दोन्ही बंगल्यात राहायचं नाही, मला इथं बंगला तयार करा. विठाला कामात येळ घालला तात्यानं. चांगल्या कामात काव्य शास्त्र विनोद. काय नाचले होत्या दिंडीमध्ये. समजू अण्णा दिसत आज कुणकडे गेली की काय. कार्तिकेच्या पाऱ्याला अण्णा किती नाचले. ते नाचायचा ताल साधा होता काय तुमच्या मनानं. अरे बाबा आता मला रडू बी आले आणि हसूही आले. तुम्हाला साधं व्यक्तिमत्व नव्हतं, सर्वांग अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. सर्वांग निर्मळ आणि चित्त जैसे गंगा. आपण एका अंगानं असतो, ते अष्टांगानं. अष्टपैलू ज्याला म्हणतात. सर्व अंग होते. विनोदाचं होतं, बोलायचं होतं, बसायचं उठायचं, कसं कुठं काय लावायचं, सगळेच होते. हुकुम की तालीम. एक नव्हतं. जिथल्या तिथं माणसं बसवत होते असे. विठाला माणसाचा व्यक्तिमत्वाचा आदर्श घेतला पाहिजे. धारखेडच्या लोकांना माझं आव्हान आहे. तात्यानं जीवन कसं जगलं महाराज. आनंदानं शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले. मृत्यूशी झुंज होती. मरायची इच्छा नव्हती. मी सांगतो ठामपणे, इच्छा नव्हती महाराज. आणखी जगायची इच्छा होती. आणि जगण्याकरता ते जन्माला आलेले. तुम्हाला ठाम सांगतो मी. विठाला विठाला. काय लोकांचं भांडणातच आयुष्य चाललंय. बघतो मला तुही महाराज म्हणला हो का 2 एकर घातलंय म्हणला, अजून 4 एकर घालतो पण याची बघतोच म्हणला. आता 4 एकर घालोस तर तू जिवंत राहतो का रे बाबा. करू कोणाची बघतो तू. आयुष्य किती माणसाला किती जगायचंय. प्रेमानं राहा. व्यसनेन च मूर्खानाम निद्रया कलहे नवा. काही लोकांचं झोपीत आयुष्य गेलं. कलह म्हणजे भांडणात गेलं आणि व्यसन म्हणजे पेण्या खाण्यात गेलं. विठाला विठाला. पण अशा वडिलाचं महत्व वाढलं पाहिजे महाराज. वाढवी महत्व वडिला. वडिला
शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे. अशा वडिलाचं महत्व वाढवलं पाहिजे महाराज. बाप का अपमान नहीं, बाप का नाम करना चाहिए. बाप से ज्यादा बेटे ने अपना नाम करना चाहिए महाराज. लक्षात घ्या तुम्ही. कारण मायबापासारखं तीर्थ जगात मोठं कोणतं नाही. आणि आई वडील असून जर कोणी तीर्थाला जात असन महाराज म्हणजे त्याच्यासारखा मूर्ख कोणी जगात माणूस नाही. घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, येर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. बाप आणि आई हे फार मोठे तीर्थ आहेत महाराज म्हणजे. सकळ तीर्थाची ये धुरे, जिये का माता पितरे तयासे. पाहिजे लक्षात घ्या. आमचे वैकुंठवासी दैठणेकर माऊली महाराज तात्या नितांत श्रद्धा दैठणेकर घराण्यावर आणि आपल्या महाराजावर, मोठ्या महाराजावर आणि नितांत श्रद्धा होती महाराज. अण्णा महाराजांना पंढरपूरला सप्ताह केलता गुरुजी. 7 दिवस तात्या तिथे राहिले. किसन आप्पा होते का तुम्ही पंढरपूरला? होते का? मान हालू नका हो. होते का? हा, आम्ही सुद्धा 7 दिवस राहिलो होतो महाराज. अण्णा महाराज दैठणेकर आपले बाबा नित्यांत श्रद्धा. दैठण्याचे माऊली सगळ्याला कल्पना आहे. त्यानं नेहमी कीर्तनात सांगावं, अरे पोरायला आजकाल मायबाप तीर्थ वाटणं रे, मग त्याला कोणते तीर्थ वाटतात? सासू तीरथ ससरा तीरथ आधा तीरथ साली है. साली म्हणजे कोण? संभाजी दादा. साली सासू तीरथ ससरा तीरथ आधा तीरथ साली है. त्याला म्हणलं माँ बाप. माँ बाप तो नदी नाले, चारों धाम घर वाली है, चारों धाम घर वाली है. विठाला विठाला. माय बापा केवळ माय बापा केवळ टाळी वाजवा एक बार बरं. माय बाप केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थाशी. पुंडलिके काय केले? काय केलं महाराज पुंडलिकानं? फक्त आई वडिलाची सेवा केली. लक्षात घ्या. म्हणून बापू असो, ऋषी बापू, नाना असो, आमचे तात्या असो, चोरगडी परिवारातील सेवा केली महाराज लेकरांनी. लक्षात घ्या. म्हणजे नागनराव असो, नागनरावनं काल परवा मोठा कार्यक्रम केला वडिलाच्या पुण्यतिथी निमित्तानं नानासाठी. आणि नाना बी असे देव माणसं होते. आठवणी काय सांगावं मला. गेलेला माणूस पुन्हा येत नाही वसंत भाऊ. गए हुए कभी आते नहीं, लेकिन उनकी याद आती है.
दिन उनकी याद आती है. तात्याचे संगी सोबती होते महाराज हे सगळे. तात्याचे लिंबाजी माली पाटील, तुकारामजी बोबडे, विश्वनाथ लवार, शेषरावजी, हा आमचे पंढरीनाथ भालके पाटील. आता एक एक मी काय आठवण करू. मी सरला माझी कल्पना व्यक्त केली ती. हे जुने भजनी मंडळीचा एक फोटो तुम्ही तयार करा, नावं लिहून घ्या सगळ्याची. मला एक इच्छा आहे मला वसंत भाऊ अंतकरणात. आता भजने येत, नाटकी आहेत सगळी. पहिले भजने होते निष्ठावंत, लक्षात. एकूण एका तुटून राहते ते एखाद्या. आमच्या तुकाराम मामाला बरवा शब्द कधीच आला नाही. बरवा तो हा विठ्ठल बरवा, बदकाचं आलंच नाही, भरवा. देव म्हणायचं मला भरो, काय करायचं ते कर, पण मन बाबा तू विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे तीर्थ आहे, हे तीर्थ ते क्षेत्र जगी तेच पवित्र. भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. पुंडलिके काय केले, काय केलं खरं, हा परब्रह्म उभे केले. म्हणून आई वडिलाचं मोल करता येत नाही, लक्ष करा. आईचे मोल कसे लावाल, मोल करता येते माईचं. तुम्हाला दोघालाही ठाव नाही, तुम्हाला दोघालाही ठाव नाही. माग लई दिवसाखाली मी बाईला भेटायला गेलो बंगल्यावर. अशी नोट कमरेला खवलेली होती. किती दिवसापासून ठुलती मायासाठी कोण ना माहिती. मला आल्यावर कमरेची काढलेली नोट, 100ची नोट, 500ची होती. किती दिवस झाला वाट बघू लागली मला. तुझी आलाच नाहीस तू. जपून ठुलते म्हणली 500 रुपये राहत तुला. आईचे मोल कसे लावाल, मोल करता येत नाही हो. पैशाचा प्रश्न नाही. मी म्हणतो काय, एरवी पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ. वाचून आमचा लाग निष्कळ भक्ती तत्व. पत्रम पुष्पम फलम तोयम यौ मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहत मश्नामी प्रयतात्मना. मग निस्सीम भाव उल्हासे मज अर्पावयाचे निमिषे. फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. भक्तू माझी याकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी. देठून फेडिता सेवी आदरेसी. आदरानं प्रेमानं वस्तू किती महत्वाची आहे. वस्तू महत्वाची नाही, त्याच्या पाठीमागं आदर आणि प्रेम आणि भाव महत्वाचा आहे. विठ्ठल मोल करता येत नाही, अनमोल आहेत ते. आईचे मोल कसे लावाल, बाबाचे त्याग कसे मोजाल. त्याग, तात्याचा त्याग मोजता येत नाही मला. एक कविता आहे तुम्हाला म्हणून दाखवतो. विठ्ठल आधी एवढी पूर्ण करतो. आईचे मोल कसे लावाल, बाबाचे त्याग कसे मोजाल. कसा लावाल तुम्ही अंदाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आईसारखं दैवत नाही, एकादशी सारखी तिथी नाही, द्वादशी सारखा पर्वकाळ नाही आणि पंढरी सारखा देव नाही. विठ्ठल उरामधी माया ज्याच्या काळ्या मेघावानी. दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला. वटामधी हसू जरी कना वाकला.
घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया तात्यार उमगाया तात्यार विठाल विठाल काय केलं पुण्य काही केलं नाही महाराज फक्त मायबापाची सेवा केली पुंडलिक सेवा करिता माता पित्यासी झोप लागली तत्वता तव विष्णू आले त्वरिता चित्त पावया तयाचे आता बरेच लोक काही विद्वान ज्ञानी माणसं पुंडलिकासाठी देव आला का बायकोसाठी देव आला दाजी प्रश्न बरं पंढरपूरला रुक्मिणी आईसाहेबी रुसून आलत्या गुरुजी मुकुंद गुरुजी तुम्हाला सांगावं एकदा प्रसंग असा झाला इंद्राची पत्नी शची तिची इच्छा झाली सौंदर्य पाहिलं देवाचं आणि तिला वाटलं की आपण जाऊन मांडीवर बसावं देवाच्या आणि तिनं इच्छा व्यक्त केली देवा माझी तीव्र इच्छा आहे म्हटली की तुमच्या मांडीवर येऊन बसा वाटते मला देवानं सांगितलं इतकं सोपं आहे काय ते कोणी येऊन माझ्या मांडीवर वेसी किर शरीरे लोन किजे बसा तुला हजारो वर्ष तपश्चर्या करावं लागेल आणि नंतर मग ते जमल म्हणले मग तिनं त्या शचीनं हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि कृष्ण अवतारामध्ये ती राधा झाली आणि राधा झाल्यानंतर मग ती भगवंताच्या मांडीवर येऊन बसली आता राधेचं आणि देवाचं नातं काय तुम्हाला सर्वांना सांगायची गरज नाही मला देव भक्ताचं नातं आहे भगवान व्यासांना नुसतं राधा नाव उच्चार केल्याबरोबर डोळ्याला धारा लागत होत्या म्हणा एवढं राधा नावात ताकद आहे जय श्री राधे राधे आपण जे म्हणतो राधा नावात इतकी ताकद आहे ती मांडीवर बसल्यानंतर आईसाहेबाला राग येणं साहजिकच आहे एक बाई काही सहन करील सर पण दुसरी बाई सहन करीत नाही विठाल विठाल म्हणून तात्याच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमचे स्वच्छचा संत पवार सरांचं आगमन झाले त्यांच्याकरता टाळी वाजवा सगळ्यांना फार कष्ट आहेत महाराज आतोनात मेहनत आहे कुठंही कार्यक्रम असला की मला का सांगितलं नाही रागात विचार मला का सांगितलं नाही माणसं मग ते नाही सांगितलेलं बरं पण हे मग ते सांगितलं का नाही मला एवढं महाराज प्रेम आहे कामावर कोणी माणूस मेलं हे मेलं की तिथं जाणार अलाउशिंग करणार ड्युटी करून हे काम आहे विठाल अहो चांगल्या कामाची दखल होतच असते चांगल्या कामाची दखल घ्यावं बी माणसाने आदर्श आहे मार्गदर्शन आहे आपल्यासमोर मी तुम्हाला काय सांगू लागले एक बाई काही सण करील पण दुसरी बाई सण करील ती अनिकातेनं साती सुतेजपणे नवे आवडीचे निभरे कामुक निजवनिता विसरे मग पाडे विन अनुसरे भ्रमला जैसा जिया उत्तम कुळीच्या होती आणि गुण लावण्यवती तिया अनिकितेनं साती सुतेजपणे चांगल्या कुळातल्या बाया दुसरी बाईला कसं सहन करतात मला काय केलं तिला मांडीवर घेऊन बसायचं तर मग मी जाते निघून गेली महाराज राग रागन माझ्याकडे काय बघायला नीट गेली पंढरपूरला दिंडीरवनामध्ये आता बायको गेल्यावर करमत आहे माणसाला मोठ्या महाराजांना सांगा जा बहीण घर भाई आणि सास घर जमाई ज्याचं लग्न झालं नाही ते रुसल्यावर कुठं जाते गुरुजी बहिणीच्या घरला नागटण्याला आणि लग्न झाल्यावर सासरवाडीला रुमण्याला सास घर जमाईन बहीण घर भाई मग आता देव रुक्मिणी आईसाहेब रुसल्यानंतर मग देव कोणाकडे गेलो बायकोच्या माग माग पंढरपूरला आले बायकोसाठी आले का ब्रह्म मार्ग तू कले ब्रह्म मार्ग
रेणू ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले. उघडे आले, उघडे कपडे घातले नाहीत. बायकोसाठी भक्त पुंडलिके देखिले आणि उभे केले विटेवरी. पुंडलिक रायनं फायलं तो हा विठोबा निदान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पावले समान विटेवरी शोभती विठाला. मोठ्या विद्वान कीर्तनकारांना सांगितलं, मी ऐकलं म्हणून सांगालो मी, आपल्याला काय तेवढं कळत नाही. आला बायकोसाठी म्हणता येत नाही, सपादनी केली पुंडलिकासाठी आला. आलं का लक्षात? दोन्ही बाजू आहेत. बायकोही भक्तच होती महाराज आणि देव भक्तासाठीच येते. लक्ष्मी आईसाहेब सामान्य नव्हती महाराज. लक्ष्मी आईसाहेब म्हणजे भक्तच होती देवाची आणि पुंडलिक राय बी भक्तच होते. तो नाथ सेवा केली होती आई वडिलाची. पहिला इतिहास सांगत बसत नाही मी आता, पुंडलिकानं काय केलं आणि काय नाही ते सांगत बसायचं नसतं. माणूस समोर डॉक्टर झाला ना, प्राचार्य झाला ना, पहिलं काढीत बसायचं नाही. विठाला पुंडलिक सेवा करिता माता पित्यासी झोप लागली तत्वता. तव विष्णू आले त्वरिता चित्त पहावया तयाची. पुंडलिक राय खरोखरच आई वडिलाची सेवा करायला का उगं नाटक करायला? डुप्लिकेट आहे. अंतकरण चित्त बघण्यासाठी. माणसं म्हणतात ना, मो चित्त बघायला का तू मराठी भाषेमध्ये, तसं चित्त बघण्याकरता पुंडलिक रायाचा खरंच मायबापाचा भक्त आहे, पितृभक्त आहे का उगं नाटक आहे लोकांनी कर. हा काय पुढे लक्ष विठाला विठाला. लाऊडस्पीकरच्या बाजूला जाऊन एक एक हा नीट. देव येऊन उभा द्वारी परी येरू नयेची बाहेरी. सेवा पितयाची करी एक भावे. जरा थांबा. देव उभा टाकला महाराज, फटांगे महाराज. तुम्ही प्रसंग डोळ्यासमोर आणा. पुंडलिकाच्या दारामध्ये देव उभा आहे पाठीमागून. आणा पंढरपूर लक्षात. पुंडलिकरायचं मंदिर आणि देवाचं मंदिर. पुंडलिकराय समोर असे बसलेत. एका मांडीवर माईचं डोकं आहे, दुसऱ्या मांडीवर बापाचं डोकं आहे. सेवा सुरू आहे आणि देव दारामध्ये उभा आहे. आता प्रत्यक्ष ब्रह्मांडाचा मालक दारात उभा म्हणल्यानंतर ज्या घराच्या दारात उभा आहे त्या घरातल्या माणसाचं काय कर्तव्य? किसन आप्पा काय कर्तव्य? उठाव, मान सन्मानानं बोलवा. ते काय इट्या पांड्या नव्हता महाराज. आला असन कोणी गडी म्हणून उभा टाक म्हणायला. ब्रह्मांडाचा मालक होता हो. पण फायलं पुंडलिकरायानं, पण बाहेर आला नाही. आला का लक्षामध्ये? कशामुळं? मायबापाची सेवा एक निष्ठेनं करू लागला मला. चला पुढची वय सांगा. ऐसा पितृभक्तीचा रंग न करी देवाचाही पांग. पित्याची निद्रा होईल भंग. म्हणून न पाहे माघारा. ऐसा पितृभक्तीचा रंग. काय पितृभक्तीमध्ये रंग लावू पुंडलिकराय? मला सरनं सांगितलं, म्हणले महाराज मी लेकरूच नाही तात्याचं, तर मी पुत्रभक्त आहे, पितृभक्त. मी बापाचा भक्त आहे म्हणले. लेकरू तर आहे पण भक्त आहे तुमच्यावनी. तुम्ही जसे भक्त आहेत तसे मी बी तात्याचा भक्त आहे. पुंडलिकराय आई वडिलाचा भक्त होता. ऐसा पितृभक्तीचा रंग. आणि काय ताकद आली हो? किती ताकद आली? न करी देवाचाही पांग. पांग शब्दाचा अर्थ काय बोलतो? बरोबर आहे का? आता इथं ह्या शब्दाला अनुसरून अर्थ घ्यायचा मदत. देवाचा सुद्धा मदतीचा विषय घेतला नाही. पुन्हा पुंडलिकराय न करी देवाचा म्हणजे माय बापा पुढं देवाला चिल्लर समजिल म्हणा की. विठाला विठाला. आपणच बघा ना. अहो बाप खुर्ची बसला होता राजाराम. बाप खुर्ची बसला होता. सकाळचे 8 वाजले होते उन्हाला.
आपण लय खासदार आणि आमदार लांब जातं नाही. आता गावातला सरपंच भेटाय आला घरला. आता सरपंच भेटाय आल्यानंतर पोरानं दुसरी खुर्ची आणावं का नाही. बाप बसला होता खुर्चीवर. मला बाबा उठा, मला सरपंचाला बसू द्या. पण सरपंच हुशार होते आमच्या सरसरके. ते मला येड्या बापाला उठीतोस का रे? मूर्ख आहेस? त्याची सेवा केली. तुला हजारो वर्ष तपश्चर्या करावं लागेल आणि नंतर मग ते जमल म्हणले. मग तिनं त्या शचीनं हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि कृष्ण अवतारामध्ये ती राधा झाली. आणि राधा झाल्यानंतर मग ती भगवंताच्या मांडीवर येऊन बसली. आता राधेचं आणि देवाचं नातं काय तुम्हाला सर्वांना सांगायची गरज नाही. मला देव भक्ताचं नातं आहे. भगवान व्यासांना नुसतं राधा नाव उच्चार केल्याबरोबर डोळ्याला धारा लागत होत्या म्हणा. एवढं राधा नावात ताकद आहे. जय श्री राधे राधे आपण जे म्हणतो, राधा नावात इतकी ताकद आहे. ती मांडीवर बसल्यानंतर आईसाहेबाला राग येणं साहजिकच आहे. एक बाई काही सहन करील सर, पण दुसरी बाई सहन करीत नाही. विठाल विठाल म्हणून तात्याच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमचे स्वच्छचा संत पवार सरांचं आगमन झाले. त्यांच्याकरता टाळी वाजवा सगळ्यांना. फार कष्ट आहेत महाराज, आतोनात मेहनत आहे. कुठंही कार्यक्रम असला की मला का सांगितलं नाही, रागात विचार, मला का सांगितलं नाही. माणसं म्हणते नाही सांगितलेलं बरं, पण हे म्हणते सांगितलं का नाही मला. एवढं महाराज प्रेम आहे कामावर. कोणी माणूस मेलं, हे मेलं की तिथं जाणार, अलाउशिंग करणार. ड्युटी करून हे काम आहे. विठाल अहो, चांगल्या कामाची दखल होतच असते. चांगल्या कामाची दखल घ्यावं बी माणसाने. आदर्श आहे, मार्गदर्शन आहे आपल्यासमोर. मी तुम्हाला काय सांगू लागले, एक बाई काही सहन करील पण दुसरी बाई सहन करील. ती आणि न साती सुतेजपणे नवे आवडीचे निभरे, कामुक निजवनिता विसरे, मग पाडे विन अनुसरे भ्रमला जैसा. जिया उत्तम कुळीच्या होती आणि गुण लावण्यवती, तिया आणि न साती सुतेजपणे. चांगल्या कुळातल्या बाया दुसरी बाईला कसं सहन करतात मला काय केलं. तिला मांडीवर घेऊन बसायचं तर मग मी जाते निघून. गेली महाराज राग रागन, माझ्याकडे काय बघा. नीट गेली पंढरपूरला दिंडीरवनामध्ये. आता बायको गेल्यावर करमत आहे माणसाला. मोठ्या महाराजांना सांगा जा, बहीण घर भाई आणि सास घर जमाई. ज्याचं लग्न झालं नाही ते रुसल्यावर कुठं जाते गुरुजी? बहिणीच्या घरला, नागटण्याला. आणि लग्न झाल्यावर सासरवाडीला रुमण्याला. सास घर जमाईन, बहीण घर भाई. मग आता देव रुक्मिणी आईसाहेब रुसल्यानंतर मग देव कोणाकडे गेले? बायकोच्या माग माग पंढरपूरला आले. बायकोसाठी आले का पुंडलिकासाठी आले? नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग
मार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले. उघडे आले, उघडे कपडे घातले नाहीत. बायकोसाठी भक्त पुंडलिके देखिले आणि उभे केले विटेवरी. पुंडलिक रायनं फायलं तो हा विठोबा निदान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पावले समान विटेवरी शोभती विठाला. मोठ्या विद्वान कीर्तनकारांना सांगितलं, मी ऐकलं म्हणून सांगालो मी, आपल्याला काय तेवढं कळत नाही. आला बायकोसाठी म्हणता येत नाही, सपादनी केली पुंडलिकासाठी आला. आलं का लक्षात? दोन्ही बाजू आहेत. बायकोही भक्तच होती महाराज आणि देव भक्तासाठीच येते. लक्ष्मी आईसाहेब सामान्य नव्हती महाराज. लक्ष्मी आईसाहेब म्हणजे भक्तच होती देवाची आणि पुंडलिक राय बी भक्तच होते. नाथ सेवा केली होती आई वडिलाची. पहिला इतिहास सांगत बसत नाही मी आता, पुंडलिकानं काय केलं आणि काय नाही ते सांगत बसायचं नसतं. माणूस समोर डॉक्टर झाला ना, प्राचार्य झाला ना, पहिलं काढीत बसायचं नाही. विठाला पुंडलिक सेवा करिता माता पित्यासी झोप लागली तत्वता. तव विष्णू आले त्वरिता चित्त पहावया तयाची. पुंडलिक राय खरोखरच आई वडिलाची सेवा करायला का उग नाटक करायला? डुप्लिकेट आहे. अंतकरण चित्त बघण्यासाठी. माणसं म्हणतात ना, मो चित्त बघायला का तू मराठी भाषेमध्ये, तसं चित्त बघण्याकरता पुंडलिक रायाचा खरंच मायबापाचा भक्त आहे, पितृभक्त आहे का उग नाटक आहे लोकांनी कर. हा काय पुढे लक्ष विठाला विठाला. लाऊडस्पीकरच्या बाजूला जाऊन एक एक हा नीट. देव येऊन उभा द्वारी परी येरू नयेची बाहेरी. सेवा पितयाची करी एक भावे. जरा थांबा. देव उभा टाकला महाराज, फटांगे महाराज. तुम्ही प्रसंग डोळ्यासमोर आणा. पुंडलिकाच्या दारामध्ये देव उभा आहे पाठीमागून. आणा पंढरपूर लक्षात. पुंडलिकरायचं मंदिर आणि देवाचं मंदिर. पुंडलिकराय समोर असे बसलेत. एका मांडीवर माईचं डोकं आहे, दुसऱ्या मांडीवर बापाचं डोकं आहे. सेवा सुरू आहे आणि देव दारामध्ये उभा आहे. आता प्रत्यक्ष ब्रह्मांडाचा मालक दारात उभा म्हणल्यानंतर ज्या घराच्या दारात उभा आहे त्या घरातल्या माणसाचं काय कर्तव्य? किसन आप्पा काय कर्तव्य? उठाव, मान सन्मानानं बोलवावं. ते काय इट्या पांड्या नव्हता महाराज. आला असन कोणी गडी म्हणून उभा टाक म्हणायला. ब्रह्मांडाचा मालक होता हो. पण फायलं पुंडलिकरायानं, पण बाहेर आला नाही. आला का लक्षामध्ये? कशामुळं? मायबापाची सेवा एक निष्ठेनं करू लागला मला. चला पुढची वय सांगा. ऐसा पितृभक्तीचा रंग न करी देवाचाही पांग. पित्याची निद्रा होईल भंग. म्हणून न पाहे माघारा. ऐसा पितृभक्तीचा रंग. काय पितृभक्तीमध्ये रंग लावू पुंडलिकराय? मला सरनं सांगितलं, म्हणले महाराज मी लेकरूच नाही तात्याचं, तर मी पुत्रभक्त आहे, पितृभक्त. मी बापाचा भक्त आहे म्हणले. लेकरू तर आहे पण भक्त आहे तुमच्यावनी. तुम्ही जसे भक्त आहेत तसे मी बी तात्याचा भक्त आहे. पुंडलिकराय आई वडिलाचा भक्त होता. ऐसा पितृभक्तीचा रंग. आणि काय ताकद आली हो? किती ताकद आली? न करी देवाचाही पांग. पांग शब्दाचा अर्थ काय बोलतो? बरोबर आहे का? आता इथं ह्या शब्दाला अनुसरून अर्थ घ्यायचा मदत. देवाचा सुद्धा मदतीचा विषय घेतला नाही. पुन्हा पुंडलिकराय न करी देवाचा म्हणजे माय बापा पुढं देवाला चिल्लर समजिलं म्हणा की. विठाला विठाला. आपणच बघा ना. अहो बाप खुर्ची बसला होता राजाराम. बाप खुर्ची बसला होता. सकाळचे 8 वाजले होते उन्हाला.
आपण लय खासदार आणि आमदार लांब जायचं नाही. आता गावातला सरपंच भेटाय आला घरला. आता सरपंच भेटाय आल्यानंतर पोरानं दुसरी खुर्ची आणावं का नाही. बाप बसला होता खुर्चीवर. मला बाबा उठा, मला सरपंचाला बसू द्या. पण सरपंच हुशार होते आमच्या सरसरके. तुझ्या घरात खुर्ची असते ना दुसरी खुर्ची आण, बापाला त्याच खुर्चीवर बसू दे, मी दुसऱ्या खुर्चीवर बसतो. माझाही अनादर करू नको तू, पण बापाचाही अनादर करू नको. बापाचा आदर आधी कर आणि नंतर माझा कर. विठाला ऐसा पितृभक्तीचा रंग. इको बंद कर माय, फक्त मॉनिटर राहू दे. ऐसा पितृभक्तीचा रंग न करी देवाचा हे पांग. पित्याची निद्रा होईल भंग, म्हणून न पाहे माघारा. माझ्या बापाची निद्रा भंग होईल म्हणून असं सुद्धा बघितलं नाही रुद्र महाराज. असं इतकं हा सांग पुढे. तेने अंतरी ओळखिले, मज देव भेटो आले. पितृसेवे फळ जोडले, फळ लादले पांडुरंगी. अंतकरणात ओळखलं पुन्हा पुंडलिक राहायला. झालं कीर्तन आपलं. एवढी कथा ऐका तुम्ही. अंतकरणातून ओळखलं पुंडलिक राहायला की मला देव भेटायला आलाय. गावातला कोणी इट्या पाण्या नाही, प्रत्यक्ष परमात्मा ब्रह्मांडाचा मालक मला भेटाय आला. पण तरी काय तेने अंतरी ओळखिले, मज देव भेटो आले. कशामुळं देव आला भेटाय मला. किसन आप्पा जरा थांबा, कोणी सांगू नका. पुंडलिक रायाला देव भेटण्यासाठी कशामुळं आला एवढं जरी तुम्हाला कळालं तर सार्थक. अहो पितृसेवामुळं. त्यानं मायबापाची सेवा केल्यामुळं देव आला का काय दान धर्म केला का यज्ञ केल्यामुळं. आईसे पितृसेवे हो फळा आली, फळ आलं पुण्य. बापाचं मायचं पुण्यामुळं पुंडलिक रायाला देव भेटला. विठाला ओ मग माघारी वीट झोकली, देवाचे चरणी लागली. देवे पूजा मानियली, समचरणी उभा राही. पुंडलिका आम्ही आलो, पुंडलिका आम्ही आलो. सारखं नाद ग लावलं महाराज. देवाला जरा आपलं पुंडलिकाला जरा रागच आला किंवा काय भनभनी लावली मला. देवा आलो आलो माहितीच की मला आलो. जवळ इटकर होती महाराज. मग माघारी वीट झोकली शब्दाचा अर्थ. ऐसा कैसा रे तू दिका, ऐसा कैसा रे तू दिका, कैसा रे तू दिका, ऐसा रे तू दिका, ऐसा कैसा रे तू दिका, ऐसा कैसा रे दिका, झोकली. ते देवाचे चरणी लागली. देवे पूजा मानियली. समचरणी उभा राही. फेकली अशी राग राग देवाच्या पायाला लागली. दुखापत झाली देवाला. माऊली सांगायचे दैत्याचे
रगत निघू लागली पायात. पण देवाला राग आला नाही. देवे पूजा मानियली. गुरुजी आपण फुलं अक्षदा देवाच्या डोक्यावर व्हायलो. देव म्हणते मला दगड मारून. आणि पुंडलिकराने इटकर फेकून मारले तरी देव म्हणाले मला फुलं लागाली. देवे पूजा मानियली. देवानं पूजा मान्य केली. विठाल विठाल. राग देवाला आला नाही, राग आला तुकाराम महाराजाला. महाराज म्हणले अरे पुंडलिका का रे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. ऐसा कैसा रे तू धीट आणि मागे भिरकाविली वीट. युगे झाली 28 अजूनही न मनसी बैस. राहिलेल्या 2 वयात सांग विठ्ठल. हात ठेवून कटी कटीवरी. त्याच्या आधी एक राहिली का झाली. हात ठेवून कटीवरी युगे 28 उभा हरी. पुंडलिकाची भक्ती भारी. हा उपदेश म्हणे श्री व्यास. आमचे डापकर साहेब आहेत काही ओळखीलं का मला. 2-3दा तुम्हाला भेटलो सर मी साहेब माझ्या कामानिमित्त. बरं जरा ओळखी जा आम्हाला. आणि आमचे कामं करीत जा जरा शेतकऱ्याचे गरीब माणसं. बरोबर आहे का. हा वारकरीत मला माहित आहे. हा 2-3दा भेट झालती. विठाला विठाला. अजूनही म्हणून न मनसी बैस. लक्षात घ्या. म्हणून देवानं बोलवावं आपण देवाकडे जाणं हे फार महत्वाचं नाही. मी नेहमी सांगत असतो देवानं आपल्यावर प्रेम करावं का आपण देवावर प्रेम करावं. 2 बाजू आहेत. पुंडलिकासाठी देव आला बरोबर आहे ना का पुंडलिकराय देवाकडे गेले. पुंडलिकासाठी देव आला मला. पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची. म्हणून त्याला मोठेपणा दिला सर्व साधू संतांना महाराज. भला भला पुंडलिका मानलासी जनलोका. मान्य झाला जनामध्ये लोकांमध्ये मान्यता प्राप्त पुंडलिकरायाला झाली. हो धन्य पुंडलिका बहु बरे केले आणि निधान अनिले पंढरीये. वैकुंठीचा देव अनिला भूतळा धन्य तो आगळा पुंडलिक. धन्य त्याची भक्ती भक्तीची ते शक्ती. तुका म्हणे मुक्ती पाहिल. धन्य त्याची शक्ती धन्य त्याची भक्ती. काय महाराज पुंडलिकरायाला धन्यत्व का दिलं. भक्ती भारी होती भारी. वसंत भाऊ माणसं भारी असावं का हलकी असावं. भारी पाहिजेत. वजनदार माणसं राहिले नाहीत आता. तात्यासारखे वजनदार माणसं आता जन्माला 100 जन्म घ्यावं लागतात. मी म्हणतो 100 जन्म. स्वच्छता संत बरोबर बोला लोक. अशी माणसं नाहीत महाराज आता. पाटील बक्कळ आहेत पाटील पण परमार्थात नाहीत. बोंबलत फिरायले दुसरीकडेच. विठाला साहेबासाठी सगळ्यांना टाळी वाजव एकदा जोऱ्यात. त्याचं कारण म्हणजे एकच आहे. आताच वसंत भाऊनं सांगितलं हे जे परिसरमध्ये आपल्याला जे आनंद वाटायला महाराज
सुजलाम आणि सुफलाम हे परिसर झाला आहे हे साहेबामुळं झाला, साहेबाच्या कृपेमुळं झाला. आणि इथून पुढं साहेबाला एक हात जोडून सर्व वारकऱ्याची विनंती धारखेडवासियाची की इथून पुढं आमच्या सर्व धारखेड मंडळीला मदत सहकार्य तुमची करावं तुम्ही अशी काय अडचण नाही. बर टाळी वाजवा एकदा मग. मोठ्या महाराजाचं मंदिर करायचंय तुम्ही म्हणल्या होतंय, साहेब ऐकतात तुमचं. विठाला गोदा तटे निर्मळे देव देवाची देवळे संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा. अहो नुसतं वारं पिऊन जरी राहिलं वारं, मी इथं नेहमी बसतो कधी कधी, अशी हवा जर ह्या ते मला येड्या बापाला उठीतोस कर ऐकून आली ना, असं हवा जरी पिली माणसानं तर जेवायची गरज नाही. वसंत भाऊ तुमच्या धारखेडचं हे वैशिष्ट्य आहे. जागृत देवस्थान आहे मारुतीचं, मला या जिल्ह्यामध्ये कुठंच करमत नाही. धारखेड एवढं मागून घालायला होता, एवढं हे पवित्र ठिकाण आहे महाराज. आणि उत्तरोत्तर ह्याची प्रगती व्हावी अशी साहेबाच्या चरणी आपण सर्वांनी मिळून विनंती करू. विठाल म्हणून धन्य त्याची भक्ती भक्तीची ते शक्ती, किंवा धन्य त्याची शक्ती भक्तीची ते ख्याती. तुका मने मुक्ती पायी लोळे अशी भक्ती पुंडलिकरायाची होती महाराज. ब्रह्मांडाचा मालक देव जरी असला तरी देवाला किंमत दिली नाही. हो न करी देवाचाही पांग, देवाला मोजलं नाही. थोडक्यामध्ये देवाला मापात धरलं नाही. काय काय माणसं दुर्लक्ष करतात काय माणसाकडं साहेब, आणि मोठा माणूस आला की त्याच्या मोरी करतात, आणि सामान्य माणूस आला की त्याच्याकडे बघत बी नाही. हे का सांगावलं मी तुम्हाला, पुंडलिकरायाचं सांगावलं, आपलं नाही. पुंडलिकरायानं दुर्लक्षित केलं देवाला. ते काय इट्या पांड्या का काय गोष्टी दुर्लक्षित करायला, पण तरीही माय बापा पुढं दुर्लक्षित केलं. म्हणून आजच्या पोरायला मला सांगायचं, आमचे रामानाचार्य विनायक महाराज गुट्टे गुरुजी नेहमी सांगतात कीर्तनामध्ये, पोरोत सेवा सेवा म्हणजे काय रे, मायबापाची हातपाय दाबीत बसा असं म्हणत नाही मी तुम्हाला. 24 तास डॉक्टर साहेब हातपाय दाबीत कोणीच बसत नाही, पण कमीत कमी हातपाय तोडू तरी नका. विठाला पुंडलिका करता महाराज. पुंडलिकरायानं आई वडिलाची जवळ राहून सेवा केली. अजून एक सांगतो त्याच्यातलं मर्म. निकट शब्दाचा अर्थ काय? जवळ, निकट. डापकर साहेबाचे माझे निकटवर्ती आहेत, माझ्या निकटवर्ती आहेत. यशवंत भाऊ तुमच्या कसे निकटवर्ती म्हणजे जवळचे संबंध आहेत. जवळ राहून सेवा होत असते आणि लांब राहून सोय होत असते. मला काल परवा सरनं सांगितलं, महाराज माझी सासरवाडी रुमना होत नव्हती म्हणली आधी. माझं जमलं होतं उदगीरकडं, आणि सासरवाडीचा सगळा माल मला येऊ लागला म्हणले. मुलगी एकटीच होती तिकडं, मला जायदाद मिळू लागली. पण मी जर तिकडं गेलो असतो तर या परिवाराला मुकलो असतो. लागली नसती, पण तिकडं सगळं मिळालं असतं ना. पण गुरुजीनं त्या सर्व वैभवाला लात मारली सरनं. कशामुळं? तात्याला मुकलो असतो म्हणले मी, बाईला मुकलो असतो, वसंत भाऊला मुकलो असतो. रोज मग भेट व्हायची, ह्याची सेवा घडायची, तर मी लांब गेल्यावर काय उपयोग आहे? अहो बरेच काही काही असे डापकर साहेबासारखे अधिकारी आहेत. मला काल परवा परभणीला एक अधिकारी भेटला साहेब. म्हणला महाराज, मी म्हणलं साहेब तुम्ही औरंगाबादला ड्युटीला होते, संभाजीनगरला, तुम्ही इथं दिसालेत. म्हणले साहेब मी नोकरीला राजीनामा दिला. मोठ्या अधिकार पदावर होते ते, कृषी अधिकारी. त्याचं काय म्हणले महाराज, आई वडील गावाकडे आहेत म्हणले, आणि मी अधिकारी, मला खूप 2-3 लाख पगार आहे. 2-3 महिन्याला येत होतो, पण जवळ राहून सेवा होईन गेली मायबापाची. म्हणून काय केलं, नोकरीला राजीनामा दिला, आणि गावाकडे आहे म्हणजे 5-25 एकर रान आहे पदशीर. आता मायबापाजवळ येऊन राहिलो म्हणले, त्याची सेवा मला घडायली. पैशाला इस्तू जाऊ द्या म्हणजे, काय करायचं पैशाला, मायबापाची सेवा घडायली. जवळ राहिल्यानंतर सेवा घडती आणि लांबून सोय होत असती. सेवा करण्यात आणि सोय लावण्यात जमीन आसमानचा फरक आहे. विठाला म्हणून पुंडलिकरायानं जवळ राहून
मायबापाची सेवा केली त्याच्यामुळं देव प्रत्यक्ष परमात्मा पुंडलिकरायाला भेटायला आला पहिल्या चरणामध्ये. पुंडलिकाच्या निकट सेवे, पुंडलिकाच्या निकट सेवे, हा पुंडलिकाच्या निकट सेवे, हा पुंडलिकाच्या निकट सेवे. कैसा धावे बरारी, 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 कैसा धावे बरारी. आपुले ते बरे बना, आपुले ते बरे बना. कैसा धावे, कैसा धावे, कैसा धावे बरारी, कैसा धावे, कैसा धावे, कैसा धावे बरारी. आपुले ते बना, आपुले ते बना. पुंडलिकाच्या निकट सेवे, कैसा धावे बरारी, कैसा धावे बरारी, कैसा धावे बरारी. कैसा धावे बरारी, कैसा धावे बरारी, कैसा धावे पुंडलिकाच्या निकट सेवे कैसा धावे बराडी, आपुले ते थोरपण नारायण विसरला. म्हणून डिप्टी अधिकारी कलेक्टर साहेब इथं उपस्थित आहेत. शेवटची एक चाल होणार आहे आणि साहेब त्याची चाल मला माहिती म्हणतात ते एक त्याची चाल होणार आहे वसंत भाऊ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, उष्णता जास्त आहे आणि अधिकारी समोर बसले, त्यानं आदेश दिलेले आहेत बरोबर ना. काल परवा अच्युत महाराजांना सांगितलं आपल्याला कीर्तन म्हणले 1 घंटा करी जा. आणि मी बी कीर्तन किती करतो किसन भाऊ, 1 घंटा. अण्णाला माहित आहे कीर्तन जास्त किती केलं ह्याला माहितो ना. कीर्तनात काय सांगितलं, बडबड बडबड केलं 2 घंटे कीर्तन. अरे कीर्तनावर काहीच सांगितलं नाही तो अभंगाचा. आणि येळ झाला म्हणले आता पुन्हा बघू. आणि येदो काय केलं, 1 घंटाच बोला पण व्यवस्थित बोला, बोलण्याला महत्त्व आहे. म्हणून आता कीर्तन संपलेलं आहे आपलं. आणि आजचं कीर्तन मी गुरुजीला म्हणलं होतं मी फक्त तात्यावर बोलणार. मला जे जे काही तात्याचे अनुभव आले रोजच्या जीवनामध्ये जडणघडणीमध्ये ते मी सांगणार, त्यांच्या कुटुंबाविषयी मी सांगणार. म्हणून ते मला जेवढं जमलं आणि भरपूर आहेत आठवणी. आणखी एका कीर्तनात सगळं सांगत नाही. आता दरवर्षी कीर्तन करायचं आपल्याला. म्हणून सेवा आता संपलेली. साहेबाची एक चाल होईल, एकदा भजन करा विठोबा. दिशा तुका मारे जगदीशा. तुका म्हणे जगदीशा
खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम निराशिका